येथे उपस्थित आमच्या सर्व HP गॅस ग्राहकांचे या गॅस सुरक्षा मेळाव्यामध्ये आम्ही श्री बालाजी HP गॅस एजन्सी गांधीनगर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। ग्राहक हो, आज आपण या मेळाव्यामध्ये आपल्या घरातील गॅस कशा प्रकारे सुरक्षित वापरावा, गॅस वापरताना त्याची बचत कशी करावी व गॅस गळती म्हणजेच गॅस लिकेज हा का होतो व त्यावरील उपाय काय याची माहिती घेण्याकरता येथे आपण जमलो आहोत। जेणेकरून आपला गॅस सुरक्षित असेल तरच आपले कुटुंब सुरक्षित राहील। प्रथम आपण येथे पाहूया की आपला गॅस सुरक्षित ठेवण्याकरता कोणते उपाय आहेत की ज्यामध्ये आपण आपली गॅस शेगडी, सिलेंडर, सुरक्षा पाईप किंवा रेग्युलेटर हे कशा पद्धतीने असावे व आपण ते कसे हाताळावे याविषयीची माहिती आज आम्ही या मेळाव्यातून आपणास देणार आहोत। येथे आपण बघू शकता की गॅस शेगडी ही नेहमी सिलेंडरपेक्षा उंचीवर असावी। त्याकरता घरामध्ये गॅस कट्टा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने गॅस शेगडी व सिलेंडर ठेवतो। आपण इथे चित्रामध्ये बघू शकता बघा की ज्यामध्ये शेगडी ही सिलेंडरपेक्षा खाली अथवा जमिनीवर ठेवलेली आहे, ते अत्यंत चुकीचे आहे। आपण गॅस सिलेंडर मधील गॅस संपत आला की सिलेंडर अशा पद्धतीने आडवे ठेवतो, जे घातक आहे, चुकीचे आहे। तर असे हे आडवे सिलेंडर आपण ठेवू नये। सिलेंडर आपण इथे दाखवल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला गार अथवा गरम पाण्यामध्ये ठेवतो, तर अशा प्रकारे पाण्यामध्ये सिलेंडर आपण ठेवू नये। गॅस सिलेंडरवर आपण बऱ्याच वेळेला येथे दाखवल्याप्रमाणे अडगळ वस्तू वर किंवा त्याच्या बाजूला ठेवत असतो। उदाहरणार्थ पोळपोट असेल, त्याच्यावर बुट्टी असेल, काही कपडे असतील किंवा बाजूला इतरत्र आपण डबे देखील ठेवत असतो। तर अशा पद्धतीच्या कोणत्याही वस्तू सिलेंडर वरती असो किंवा बाजूला असो, सिलेंडरच्या बाजूला काही ठेवू नये। गॅस सिलेंडर हे असे कधी बंदिस्त ठेवू नये। आपण जेथे कुठे सिलेंडर ठेवणार आहोत तेथे हवा ही खेळती असावी। किचन कट्ट्याखाली ठेवताना त्याला दरवाजा लावून बंदिस्त करू नये किंवा त्या दरवाजाला आपण जाळी बसवावी। त्याचबरोबर किचन कट्ट्याच्या बाजूला एखादी खिडकी असावी, जेणेकरून घरामध्ये हवा खेळती राहील। गॅस सिलेंडर हे नेहमी ट्रॉलीवर उभे ठेवावे, जेणेकरून सिलेंडरची अदलाबदल करत असताना प्रामुख्याने घरातील महिलांना ते हाताळणे सोपे जाईल। येथे दाखवल्याप्रमाणे आपण बऱ्याच वेळेला 2 शेगड्या एका सिलेंडरला जोडण्याकरता अशा पद्धतीने टी कनेक्शन वापरतो की जे धोकादायक आहे। तर अशा पद्धतीच्या टी कनेक्शनचा वापर आपण कृपया ग्राहकांनी करू नये। सिलेंडर हे भरलेले असो अथवा रिकामे असो, त्याला नेहमी कॅप लावलेली असावी, जेणेकरून सिलेंडरची पिन व त्यामध्ये असणारा रबरी वॉशर हा व्यवस्थित राहील। सिलेंडर जोडताना वीज, दिवा, आगपेटी इत्यादी ज्वलनशील उपकरणे ही नेहमी बंद असावी व ती बंद करूनच आपण गॅस जोडावा। येथे आपण बघू शकता की रेग्युलेटर हा कसा जोडावा। रेग्युलेटरची काळी अथवा आता आलेल्या नवीन रेग्युलेटरना पांढरी असणारी रिंग ही सिलेंडरच्या वॉलशी खालीपर्यंत व्यवस्थित बसली आहे का याची खात्री नेहमी आपण करून घ्यावी। बाजारामध्ये इतरत्र मिळणारे कोणतेही रेग्युलेटर अथवा
तुटलेले वगैरे रेग्युलेटर हा आपणासाठी असुरक्षित आहे, तो कधीही वापरू नये। असे असुरक्षित रेग्युलेटर न वापरता जो आपणास आपल्या गॅस एजन्सीने दिलेला HP मान्यता प्राप्त रेग्युलेटरच वापरावा। काही कारणाने तो खराब असेल तर आपल्या एजन्सीशी संपर्क साधून तो बदलून घ्यावा। येथे दाखवल्याप्रमाणे रेग्युलेटरचा नॉब खाली म्हणजे ते रेग्युलेटर बंद आहे व रेग्युलेटरचा नॉब वर असेल तर ते चालू आहे याची आपण खात्री करून घ्यावी व अशा पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यावी। आपणास येथे दाखवल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला अशी आपण हिरवी किंवा लोखंडी कव्हर असलेली अथवा नायलॉनची पाईप वापरतो, जे आपणास व आपल्या कुटुंबियास अत्यंत धोकादायक आहे। अशा पद्धतीची HP मान्यता प्राप्त सुरक्षा पाईप आपण सर्वांनी वापरा, ज्यामध्ये आत तारेच्या जाळीचे आवरण आहे, ज्याला उंदीर वगैरे सहजासहजी कुरतडू शकत नाही। व ही HP गॅस सुरक्षा पाईप बाजारातून न घेता आपण आपल्या गॅस वितरकाकडूनच खरेदी करा। पेटत्या शेगडीची ज्वाला ही नेहमी निळी असावी। येथे दाखवल्याप्रमाणे ती पिवळी अथवा लाल येत असेल तर आपण आपल्या गॅस वितरकाकडील मेकॅनिकला बोलवून शेगडी स्वच्छ करून घ्यावी। ग्राहकांनो, हे झाले गॅस सुरक्षेचे उपाय। आता आपण पाहूया की गॅस बचत करण्याकरता कोणकोणते उपाय आहेत, की ज्यामध्ये जेवणापूर्वी, जेवण करत असताना, जेवल्यानंतर गॅस कसा हाताळावा, की जेणेकरून छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन सवयीमधून आपल्या गॅसची बचत होईल व त्याचबरोबर आपली आर्थिक बचत देखील होईल। जेवणापूर्वी तांदूळ आणि इतर कडधान्य ही भिजवून घ्या अथवा पालेभाज्या वगैरे अगोदरच त्यांची तयारी करून घ्या। गॅस चालू ठेवून इतर जेवणाची कोणतीही तयारी करू नका। जेवण बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करा। जेवण नेहमी पसरट भांड्याचाच वापर करून बनवा। गॅसवर पाणी कमी व गरजेपुरते उकळा व मोठ्या बर्नरचा वापर मोठ्या भांड्यांच्या करता आणि लहान बर्नरचा वापर लहान भांड्यांच्या करता करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। लहान बर्नरचा वापर आपण सर्वांनी जास्तीत जास्त करावा। नेहमी आपली शेगडी आणि बर्नर हा स्वच्छ ठेवावा। गरम झालेले जेवण हे नेहमी झाकून ठेवावे, जेणेकरून ते सारखे सारखे गरम करण्याची वेळ येणार नाही व त्यामध्ये आपल्या गॅसची देखील बचत होईल। गॅस सुरू असताना घरातील व्यक्तीने समोर असावे। मुख्यतः घरातील महिलांनी समोर उभे राहून गॅसचा वापर करावा। गॅस चालू ठेवून एकमेकीशी गप्पा मारणे, टीव्ही बघणे अथवा मोबाईलचा वापर करणे या सवयी टाळाव्यात, ज्यामध्ये आपल्या गॅसची देखील बचत होईल। फ्रीज मधील खाद्यपदार्थ हे थंड झालेले असतात, त्यांना गरम करण्याकरता लगेचच फ्रीज मधून काढून गॅसवर ठेवू नये। थोडा वेळ ते बाहेर काढून ठेवावेत व नंतर गरम करावे। घरातील लहान मुलांना गॅस हाताळण्यास आपण देऊ नये। परिवारातील सर्वांनी एकत्र बसून जेवण घ्यावे, जेणेकरून आपणास एकत्र जेवण्याचा आनंद पण घेता येईल व प्रत्येक वेळी स्वतंत्र जेवण गरम करण्याची वेळ येणार नाही। अशा पद्धतीने आपण या छोट्या छोट्या गोष्टीतून गॅस बचत करूया व आपली आर्थिक बचत देखील करूया। ग्राहक हो, आपण आता येथे पाहूया गॅस गळती म्हणजेच ज्याला आपण गॅस लिकेज म्हणतो, त्याची काय कारणे आहेत व त्यावरील उपाय काय आहेत।
शेगडीला पाईप व्यवस्थित न बसवणे, त्यामुळे बऱ्याच वेळेला गॅस लिकेज होतो. तर ही सुरक्षा पाईप शेगडीच्या नॉबशी पूर्णपणे व्यवस्थित बसली आहे का याची आपण खात्री करून पहा. त्याचबरोबर सुरक्षा पाईप ही जशी शेगडीशी व्यवस्थित बसलेली आहे त्या पद्धतीने रेग्युलेटर बरोबर व्यवस्थित आहे का, काय ती अर्धवट बसलेली आहे याची देखील आपण खात्री करावी. गॅस गळतीचे दुसरे व महत्वाचे कारण म्हणजे सिलेंडर मध्ये असणारा रबरी वायसर. हा रबरी वायसर सिलेंडर मध्ये व्यवस्थित बसला असला पाहिजे. तो कोठेही कट असता कामा नये. जर तो व्यवस्थित बसला नसेल अथवा कट असेल तर त्यातून गॅस गळतीही होते. आणि असे जर आपणास आढळल्यास आपण त्वरित आपल्या गॅस वितरकाशी संपर्क साधावा. हा वायसर गॅस वितरकाच्या मेकॅनिककडून बदलून घ्यावा. गॅसची पाईप ही आपली खराब असू शकते. असे असल्यास अथवा HP मान्यता प्राप्त पाईप नसल्यास आपण सुरक्षा पाईप ही आपल्या गॅस वितरकाकडून बदलून घ्यावी. ग्राहक हो, अशा पद्धतीने आपला गॅस सुरक्षित व त्याचबरोबर आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याकरता काही महत्वाच्या गोष्टीचे पालन आपण गॅस वापरत असताना अगदी कटाक्षाने करूया. की ज्यामध्ये गॅसचे काम झाले की रेग्युलेटर बंद करावा. आपण घराबाहेर अथवा बाहेर गावी जाताना रेग्युलेटर बंद करावा. घरामध्ये छोटा फायर एक्सटिंग्विशर ठेवावा. दर 2 वर्षांनी आपले गॅस कनेक्शन गॅस वितरकाकडील मेकॅनिक कडून तपासून म्हणजे चेक करून घ्यावे. गॅसचा वास आल्यास घरातील दारे खिडक्या उघड्या ठेवाव्या. विजेची उपकरणे बंद करावी. रेग्युलेटर काढून सिलेंडरला कॅप लावावी आणि त्वरित आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा. गॅसचे साहित्य उदाहरणार्थ गॅस शेगडी, सुरक्षा पाईप ही आपल्या गॅस वितरकाकडूनच खरेदी करा. ग्राहक हो, आम्ही ही गॅस विषयीची माहिती देणारा गॅस सुरक्षा माहितीपट आमच्या HP गॅस ग्राहकांसाठी श्री बालाजी HP गॅस एजन्सी मार्फत सादर केला. आपण सर्व ग्राहकांनी तो पाहिला व त्या पद्धतीने आपण आपल्या गॅसची व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी अशी आम्ही श्री बालाजी HP गॅस एजन्सी गांधीनगर मार्फत आपणा सर्व HP गॅस ग्राहकांना अगदी मनापासून विनंती करतो. धन्यवाद. आपला गॅस सुरक्षित तर निश्चितच आपले कुटुंब सुरक्षित.